सीसीआयच्या केंद्रांवर कापूस खरेदीसाठी रात्रीपासून झाली शेतकऱ्यांची गर्दी. सीसीआयच्या 15 केंद्रांवर 11 फेब्रुवारीपासून अचानक कापूस खरेदी बंद करण्यात आली. तांत्रिक अडचणीमुळे कापूस खरेदी बंद केली असल्याचं सीसीआयने स्पष्ट केलं होतं. 14 दिवसानंतर सोमवार 24 फेब्रुवारीपासून पुन्हा कापूस खरेदी सुरू केली जाणार आहे. याबाबतचं पत्र बाजार समितीत धडकलंय. त्यासाठी रात्रीपासून कापसाचे वाहन खरेदी केंद्रावर दाखल झालेत. शेतकऱ्यांची गर्दी झाली असताना सोमवारी सकाळी 11 वाजूनही खरेदी केंद्रावर कर्मचारी दाखल झालेले नव्हते. उपाशी असलेल्या शेतकऱ्यांची त्याबद्दल संताप व्यक्त केला. काय नाही, मी 4-7 भरून आणला आहे आणि मी इथून 2 वाजतापासून रात्री आलो आहे. आणि आम्हाला असं वाटतं का बा जितक्या लवकर गेलो तितक्या लवकर आमची गाडी लवकरात लवकर खाली व्हावं या उद्देशाने आम्ही कसं इथं म्हणजे पहाटे येतो. आणि आता 11 वाजले आहे. आणखीन इथं म्हणजे कॉटन मार्केटवाल्याचा पण पत्ता नाही, पण ग्रेडरचा पण पत्ता नाही आहे. आणि हे तुम्ही इकडं पाहू शकता की म्हणजे आणखीन आपलं एक कॉटन मार्केटचं आपलं जे गेट जे आहे हे पण उघडलेलं नाही. त्याच्यामध्ये ग्रेडरने आणि थोडं सभापतीने याच्यामध्ये थोडंसं काहीतरी आक्षेप घ्यावं आणि कास्तकाराची समस्या हे याने मिटवावं. पण आता हे कसं 1 महिना आधी आम्ही ऑनलाईन केलं होतं आणि म्हणजे आमचा जे कापूस वेचायचा होता त्यानंतर वेचणं झाल्याच्यानंतर आम्ही कसं कापूस मार्केटला टाकावं. तर आता ते खरेदी मदत बंद झाली आहे आणि आता चालू झाली त्यामुळे म्हणजे आता असं मार्केटला आला पण असं वाटत नाही आम्हाला का बा मार्केट चालू आहे की बंद आहे. सभापतीला सुद्धा माहीत नाही राहत का आज मार्केट चालू आहे का बंद आहे. तर सभापतीनंच सभापतीनंच काहीतरी याच्यात करावं. काय नाव तुमचं? शेख फिरोज. मी एक शेतकरी वरजडी या गावी राहतो, आकाश जयस्वाल. आणि सर आत्ताचे 11 वाजले आहे, जवळपास 11 वाजून एवढा उशीर झाला. आम्ही रात्रीभरापासून इथं येऊन आहो आणि हाच प्रोग्राम दररोज राहते. महिनाभर झाला आम्ही रात्री येतो आणि जातो आणि रात्री येऊनही सुद्धा हे आज 11 वाजूनही अजून ऑफिस उघडलेला नाही आणि कोणताच अधिकारी अजून आलेला नाही आहे. तर हा कास्तकाराला जो त्रास होता रोजचा, हा लवकरात लवकर त्यांनी काही ना काही उपाययोजना करून निपटवायला पाहिजे. किंवा रोज येऊन रोज जर 11 वाजत असं नाही तर सकाळचे तर आज पाहिला भरपूर कास्तकारी इथं येऊन आहे आणि ह्यांना हाच रोज त्रास होतो. हाच रोज त्रास मिटवण्यासाठी येईन काही ना काही याच्या उपाययोजना करायला पाहिजे. एवढाला उशीर जर होत असेल तर हे कास्तकाराला त्रास दिल्याशिवाय किंवा मग अटवून मारल्याशिवाय हा रोजचाच त्रास त्यांना सहन करावा लागत आहे. याच्या काही ना काही उपाययोजना त्याने करायला पाहिजे. सर काय नाव तुमचं? आकाश मुनालाल जयस्वाल, राहणार वरजडी. आम्ही रात्री 2 वाजता इथे आले आणि रात्रभर इथेच आहे आणि अजूनपर्यंत APMCनं ऑफिस चालू केलेलं नाही आहे. आणि आमची हीच विनंती आहे गव्हर्मेंटला की तुम्ही न्यूज दिली आहे तर न्यूज दिलेल्याप्रमाणे आमच्या गाड्या इथून टोकन देऊन सोडण्यात यावे आणि आमचा कापूस खाली करण्यात यावे, हे आमची विनंती आहे. अजूनपर्यंत आम्ही जेवण नाही केलं आहे आणि गव्हर्मेंट याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं गव्हर्मेंटनं आणि आमचा कापूस खाली करावं. आता जवळपास 15-20 दिवस झाले मार्केट बंद आहे आणि त्याच्या पहिले आम्ही ऑनलाईन केलं होतं. तर कापूस वेचायचा होता शेतामध्ये, त्याच्यामुळे आम्ही पहिलं टाकू शकलो नाही आणि वेचणं झाल्यावर आता आम्ही कापूस घेऊन आलो आहे. जशी आम्हाला न्यूज मिळाली की उद्यापासून चालू होत आहे तर आम्ही रात्री गाड्या हजर केल्या आणि गाडी आणल्यानंतर इथं अजूनही पर्यंत कोणताही अधिकारी आलेला नाही आहे. काय नाव तुमचं? मी घनश्याम कापसे, राहणार येवती, अकोला बाजार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से. हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो
जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया, जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने कि बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।